नमस्कार मंडळी, योगिता व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज मी असं म्हणजे झटपटीच्या घाई गडबडीच्या वेळेस आपल्याला भाज्या फ्रीजमध्ये नसतात किंवा कट करायला वेळ नसतो किंवा ज्या महिला जातात नोकरीसाठी आणि संध्याकाळी त्यांच्याकडे वेळ नसतो, तर अधिक कटिंग केलेल्या भाज्या तुम्हाला मिळणार आहेत। आपण कुठे आलोय? सोमेश्वर कट व्हेजिटेबल्स इथे। आपण मागे सुद्धा इथला व्हिडिओ बनवला आणि बरीच लोक इथे बऱ्याच वर्षापासूनचं हे दुकान आहे आणि छान प्रकारे इथे सेवा पुरवली जाते। अगदी आळूवडी म्हणा, कोथिंबीर वडी म्हणा, पुरणपोळी हे सुद्धा इथे उपलब्ध आहे। खास करून तुम्हाला सर्व प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या, शेंगभाज्या कट करून मिळणार आहे आणि सीझन नसतानाही तुम्हाला जी भाजी हवी ती इथे उपलब्ध होणार। तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। चला लगेचच आपण व्हिडिओ ठाणा स्टेशन पासून पश्चिमेला तुम्हाला यायचं आहे आणि हा संपूर्ण गोखले रोड आहे। स्टेशन पासून तुम्ही सरळ चालत आलात तर अगदी 10 मिनिटांवर तुम्हाला इथे पुढे आहे आईस फॅक्टरी बघा समोरच्या बाजूला। आणि हे कला मंदिर असं मोठं दालन आहे साड्यांचं, त्याच्या अगदी विरुद्ध दिशेला हे सोमेश्वर कट व्हेजिटेबल स्टोर्स म्हणून आहे बघा। इथे ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे, इंद्रायणी बिल्डिंग, गोखले रोड, नौपाडा, ठाणे। चला या। सोमेश्वर कट व्हेजिटेबल्स ही जी संकल्पना आणलेली आहे म्हणजे गृहिणींसाठी, त्या ताई आहेत सर्व। ताई नमस्कार। नमस्कार। आणि हे तुम्हाला कसं सुचलं म्हणजे आता कटिंग व्हेजिटेबल्स देण्याचं? अगदी अख्खंच आमचं असं होतं शॉप। एक एक कस्टमर येऊन आम्हाला कट करून द्या, आम्हाला ही मेथी भाजी साफ करून द्या असं सांगत गेल्यामुळे आयडिया आली आणि आम्ही हे कटिंग सगळ्या भाज्या चालू केल्या। किती वर्षापासून ताई? बरेच वर्ष। आता जवळजवळ 12 वर्ष झाले आमचं हे कटिंगचं चालू आहे। मग असं सगळे आम्हाला येऊन म्हणायला लागले की तुम्ही सगळ्या कट करून ठेवा म्हणून आम्ही सोय चालू केली त्यांना। त्यांच्या म्हणजे ताई तिथे द्यायच्या थोड्या लोकांना, मग त्यांना ते सुचत गेलं की त्याच्या चांगला रिप्लाय यायला लागला, रिस्पॉन्स यायला लागला की रिस्पॉन्स भरपूर आला तिकडे आम्हाला कोपऱ्यावरती। मग आता इथे नवीन हे शॉप म्हणजे किती वर्ष झालं आपल्याला इथे? 17 वर्ष झाली इथे। 17 वर्ष झाली। आणि बघा सर्व कट केलेल्या भाज्या आहेत आणि ते पण स्वच्छ धुवून केलेल्या असतात ताई। भेंडी धुतलेली असते। बरं। भेंडी आणि तोंडली धुतलेली असतात, कारण भेंडी कट केल्यावर धुता येत नाही म्हणून भेंडी धुतलेली असते, बाकी वॉशेबल नसतात। घरी तुम्ही वॉश करू शकता त्या। या भाज्या धुवायच्या हो घरी। हे सर्व कट करून तुम्हाला पॅकिंग केलेलं आहे, हे पाव किलोचं पॅकेट। बरं, हे तुम्हाला घरी जाऊन धुवून मग वापरायचे बरं का? बाकी ताईंनी सांगितल्याप्रमाणे भेंडी आणि कोणता म्हणाला? तोंडली ह्या 2 भाज्या पहिल्या धुवायच्या असतात म्हणून त्याचं सत्व निघून मग त्या प्रकारे तुम्हाला भेंडी सुद्धा छान चिरलेली आहे। आपण आतमध्ये जाऊन पण बघणार आहोत, त्यांचं काम चालू असतं आणि रोज दिवसभर चालू असतं। दिवसभर, हो, रात्री 10 वाजेपर्यंत। बरं। आणि हे का आता नवीन आता सांबार आहे? आता उंद्यो झाला, भोगीची भाजी झाली आपली। भोगीच्या भाजीला पण चांगला रिस्पॉन्स आला आम्हाला भरपूर। हो। मग हे किती किलोचं आहे? हे पाव किलोचं। हे बघा सांबारसाठी तुम्हाला काही छोट्या भाज्या आपल्याकडे नसतात आणि मग इथून आणा एका ठिकाणी मिळत नाही, तर तुम्हाला एकाच ठिकाणी हा सगळा ऑप्शन आहे। किती पॅकेट तरी किती रुपये जाईल? हे 50 रुपये पर पॅकेट। सगळं कुठलंही घ्या, कुठलंही पॅकेट तुम्हाला इथलं घेतल्यानंतर ते 50 रुपये। तर हे सगळ्या भाज्या कट होत आहेत आतल्या रूम मध्ये आणि तिथे आपण आलोय, बघूया कशा प्रकारे आता भाज्या कट होत आहेत। जवळजवळ 500 ते 600 किलो भाज्या कट होतात अशा प्रकारे। हो, रोजच्या अशा प्रकारे कट होतात, सगळं असतं। हे बघा, ही पालेभाज्या पण आहे। ही पालेभाजी आळूची आहे। आळूची पालेभाजी, त्याच्यात चाकवत सुद्धा आहे, तुम्हाला आंबट दुसरं काही घालायची गरज नाहीये। त्याच्याबरोबर ही कांदा पात पण आहे। ही कांदा पात आहे कट केलेली, एकसारखीच चिरलेली आहे, जसं आपण घरी चिरतो तसंच व्यवस्थित। आणि हे डायरेक्ट तुम्हाला इन्स्टंट फ्राईड राईस पॅकेट पण आम्ही दिलेलं आहे। अरे आताच ताईंनी एक नेलं। म्हणजे लहान मुलांसाठी पटकन टिफिन रेडी करण्यासाठी हा फ्राईड राईसच्या वेळेस किंवा संध्याकाळी गृहिणी आपली जॉबला जाणाऱ्या महिला आल्या, त्यांना वेळ नाहीये भाजी कट करायला, तर छान ऑप्शन तुम्ही ठेवलेले आहे। आणि बघा भाज्या कशा प्रकारे कट केल्या जात आहेत।
सगळं हायजीन पद्धतीने ते केलं जातं. तुम्ही ह्या घरी जाऊन भाज्या धुवायच्या आहेत बघा, एकसारख्या चिरल्या जात आहेत. इथेही आहे शेंगभाजी, वालपापडी. हा शेंगभाज्या आहेत, फळभाज्या आहेत. तिथे पण बघा तोंडली चिरली जाते, एकसारखीच आहे. तोंडली धुवून घेतली ना. धुवून घेतले, हो. आणि इथे कोणती वाटाणे, हिरवे मटार वाटाणे, सोललेला आहे. मटार आहे, हो. आणि इथे कोथिंबीर बघा चांगल्या प्रकारे निवडून वगैरे आहे, स्वच्छ. पालेभाज्या आहेत ज्या तुम्हाला छान चिरून वगैरे मिळणार आहेत. कोथिंबीर आहे, मेथी आहे, बऱ्याच प्रकारच्या पालेभाज्या आहेत बघा. हे तुम्ही बरं केलं, आळूची भाजी वगैरे सहसा मिळत नाही. मिळत नाही, हो. आपल्याकडे नेहमी मिळते नेहमी असते, हो. आळूची भाजी. तुम्हाला बघा गणपतीसाठी स्पेशल खूप आळू असतो आमच्याकडे. हो. आणि ही भाजी सहसा मिळत नाही कुठे पालेभाजीवाल्यांकडे, पण इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे. तरी आपल्याकडे किती प्रकार असतील? भरपूर ना? भरपूर प्रकार आहेत, काही सर्वच. नाही असं नाही, सर्वच नाही. प्रकार आहेत. जे नवीन आता जे ब्रोकोली. आता सगळे म्हणजे कस्टमर ते बाहेरून येतात, ते डायरेक्ट आम्हाला सांगतात कुठे काही नाही मिळालं तरी सोमेश्वर मध्ये आम्हाला सगळं मिळणार मिळतं आहे. म्हणून. छान. डायरेक्ट ठाम विश्वास असल्यासारखे डायरेक्ट कस्टमर आता बरं येतात. बरोबर. तर इथे बघा अशा पद्धतीने भाज्या या सर्व साफ करून कट करून मग इथे पॅकिंग केल्या जातात. जवळजवळ किती 550-500 किलो 500-700 किलो. दिवसभरात. मग ते तुमच्यापर्यंत इथे खरेदी पण करतात किंवा ऑनलाईन सुद्धा जातात. ऑनलाईन ऑर्डर पण करते, बरं. हो. भाज्या आपल्याकडे हा, आहेतच. हा. त्याप्रमाणे आता आळू वडी आहे, कोथिंबीर वडी आहे, संक्रांतीसाठी ही गुळपोळी आहे. आता बरं. जवळजवळ ही 2 ते 3 महिने थंडीपर्यंत तरी गुळपोळीची जास्त आम्हाला ऑर्डर ऑर्डर असते. असतात. आणि काही- छान आहे, मी चाकलेली आहे. हो. प्रत्येक पदार्थ मी इथली चव चाकलेली आहे. चवीला खूप चांगलं आहे सगळं. अगदी ताई स्वतः हे पुरणपोळी आहे, स्वतः ताई तुम्ही हो बनवता हो, ना हे स्वतः सर्व? आम्हीच बनवतो, हो. घरी. हे बघा घरून बनवून इथे ते विक्रीस आणलं जातं आणि टेस्ट खूप छान आहे याची. आळूवडीची मी खाल्ली. पुरणपोळी पण छान आहे, छान आहे, अगदी हो. लुसलुशीत. लुसलुशीत आणि आहे. आतलं जे स्टफिंग आहे ना एकदम मस्त आहे. आणि ह्याची का किती पोळ्या असतात ताई? ह्या 2 गुळपोळ्या? गुळपोळ्या आहेत, 120 रुपयाला एक पॅकेट आहे. एक पॅकेट. एवढी आणि मोठी कुठेच नाहीये, ह्याच्यापेक्षा हो, सगळीकडे छोट्या छोट्या असतात. आहेत आणि हो. ह्याची क्वांटिटी पण चांगली आहे. म्हणजे याचे 4 भाग तुम्ही करू शकता, हो. एकाच. छान. आणि बरेच दिवस राहील पण हो नाही? हो, 3-4 दिवस वगैरे. राहते, हो. बरं. आणि ताई कोथिंबीर वडीची काय किंमत आहे? कोथिंबीर वडी 90 रुपये पाव आहे, आळू वडी पण 90 रुपये पाव आहे. बरं पुरणपोळीचे 60 रुपयाला 2 पीस आहे. बरं. किती मोठी पुरणपोळी बघा, सुंदर आणि चवीला उत्तम आहे. तर हे सर्व पदार्थ तुम्हाला आपण करायला वेळ नसतो किंवा काही कारण असतं, काही झटपट हवं असतं, तुम्हाला उपलब्ध आहे. जाऊन फक्त हे तुम्हाला तळायचे. अगदी आपण घरी बनवतो तसं ताईंच्या हातची चव तुम्ही नक्कीच टाका. आणि रिझनेबल मध्ये फ्रेश असतं नेहमी. बरेचसे ग्राहक आहेत तिथे, आपण विचारूया. ताई नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? अपर्णा देव. आणि काय खरेदी झाली आहे? मी आता उंदियोसाठी रताळ, 2 कच्ची केळी, साधा लसूण, ओला लसूण आणि खोवलेलं खोबरं घेतलं. बरं. म्हणजे काय तुम्हाला इथलं आवडतं? म्हणजे इथलं सगळ्यात मेन म्हणजे आपल्या अडचणींच्या वेळेला इथे नेहमी आपल्याला भाज्या मिळतात. इथे चिरलेल्या भाज्या आहेत, अख्ख्या भाज्या आहेत, सगळ्या ताज्या असतात. एखादा पदार्थ चायनीज करायचा, तुम्ही पटकन पुढा घेऊन येलात, फोडणीला टाकलं, काम झालं. खूप म्हणजे छान. तुमपट अशा भाज्या चिरलेल्या हो मिळतात. हो हो. आणि अख्ख्या भाज्या पण ताज्या असतात. ताज्या असतात. किती वर्षापासून तुम्ही खरेदी करता? मी 3 वर्ष झाली खरेदी करते. धन्यवाद ताई. ताई गाजराचा हलवा बनवण्यासाठी गाजर पण स्पेशल आता हे जानेवारीत गाजर लाल येतात हलव्यासाठीच, म्हणून हे गाजर हा हलव्यासाठी किती किलो आहे? अर्धा किलोचा हा पॅकेज आहे, पर अर्धा किलो 80 रुपये आहे. बरं आहे ना, झटपट. आता म्हणजे कधी कधी गाजराचा हलवा गाजर असतात पण ते किसायला त्रास तू होतो किसणार म्हणून का, मी हा. किसणार का, तर छान असं म्हणजे किसलेला तुम्हाला किस मिळतोय मिळतोय. फ्रेश मधला. जाऊन फक्त हलवा शिजत ठेवायचा आहे. तसंच आपल्याकडे आता भाज्या तर आहेत अवेलेबल, कट केलेल्या. पालेभाजी सुद्धा असते. ही उंदियोची कडे आता थंडीत हिवाळ्यासाठी ही उंदियोची स्पेशल भाजी आहे. 2 किलोचं पॅकेट आहे हे. सर्व दाणे, सर्व दाणे, तुरीचे, हो. मटरचे आणि शेंगा टाकतो आपण उंदियोमध्ये. म्हणजे किती सुरती प्रकार- पापडी, वाल पापडी सर्व आहे. ज्या म्हणजे आता सीझनल ज्या भाज्या मिळतात ते सगळं, सर्व आहे. हो. आणि उंदियाला लागतं. कसं पॅकेट आहे? हे किती? 400 रुपये पॅकेट आहे, 2 400 किलो. रुपयाचं 2 किलो आहे. बरंच वजन. आणि फ्रेश भाज्या असतात. रोज इथल्या ताज्या भाज्या तुम्हाला इथे खरेदी करता येतील. ताई मग टोमॅटो जे गावठी आहेत ना? हो, हे गावठी टोमॅटो आहेत. हे 60 रुपये पर केजी आहे. बरं. गाजर आहे आपल्याकडे, हे हिवाळ्यात स्पेशल येणार, बरं. 60 रुपये किलो. आणि हिरवे पण टोमॅटो
हिरवे पण टोमॅटो 60 रुपये किलो, काकडी पण 60 रुपये किलो आहे. बरं. लिंबापासून अगदी आलं लसूण सगळं काही एकाच ठिकाणी तुम्हाला ही ग्रोसरी खरेदी करता येणार आहे. आणि ही हळद पण दिसते ताई. हो, ओली हळद. हो, ही बघा ओली हळद हवी ना तर ते सुद्धा आहे. आणि हळदीची पानं पण आहेत. वा, हळदीची पानं पण मस्त मोदक वगैरे करणार असाल तर. आता गणपतीला मोदकांसाठी लागतं म्हणून पालेभाज्या बघा, फळभाज्या सुद्धा आहेत आणि वांग्यांमध्ये पण 2 प्रकारचे वांगे आहेत. ह्या भाज्या शिराळ वगैरे काय काय खरेदी झाली आहे? मी आता कोबी घेतलाय, बीन्स घेतलाय, पुलाव मिक्स घेतलाय. बरं. आणि मी खूप वर्ष यांच्याकडून घेतले. म्हणजे हिच्या आईने बिझनेस चालू केला हा हा घरगुती, म्हणजे बरं. अगदी घरगुती प्रमाणात. हा हा. नंतर कोविड मध्ये तर याने घरपोच सगळ्यांना खूप सुविधा पुरवली. सुविधा पुरवली. आणि यांच्या भाज्या 4 ते 8 दिवस काही होत काही होत नाही. इतक्या छान जातात. बरं, नेहमी खरेदी करता. आणि खूप वर्ष म्हणजे तिथे शॉप असताना आईपासून बरं. आणि त्यांची मुलगी पुढे नेते, पुढे नेते. बरं, छान. आणि हा जावई, मुली आणि जावयाने यांचा बिझनेस खूप वाढवला. मेहनत करतात. ह्यामागे ही मेहनत आहे. आणि बघा, असे ग्राहक आहेत जे वर्षानुवर्ष इथे खरेदी करतायत आणि समाधानी आहेत. धन्यवाद. थँक्यू. हे घरगुती प्रकारची पिठं पण आहेत सगळी. बासमती तांदूळ आहे, घावण पीठ आहे, मिक्स डाळीचं आहे, मिक्स डाळीमध्ये मालवणी म्हणजे सगळ्या चण्याची घावण डाळ, वगैरे घावण वगैरे करण्यासाठी. बरं. मालवणी वडे मालवणी वडे पीठ आहे 100 रुपये. 100 रुपये. 100 रुपये. 400 ग्राम 400 ग्राम 100 रुपये. आणि थालीपीठ भाजणी पण आहे. बऱ्याच प्रकारची तयार केलेली ही ताजी पिठं तुम्हाला मिळणार आहेत. सगळी बघा, इथे डोश्यासाठी पण आहे. आणि मूग डाळ घावण पीठ पण दिसतंय. हो, मूग डाळीचे, मूग डाळीचं. 100 रुपये. अख्खे साली सकटचे मूग आहेत. अच्छा, साली सकट घेतलेले. लाल पोहे आहेत, हे चिया सीड्स आहेत. बरं, त्या पोह्यांची काय किंमत आहे ताई? आणि शेंगदाणा, सोलापूरची शेंगदाणा चटणी आहे. हो, ही मिळत नाही खाण्याचं. ताई ह्या पॅकेटची काय किंमत आहे? 60 रुपये. 60. बरं. आणि लाडू पण दिसत आहेत तुमच्याकडे. हे मोरिंगा लाडू आहे, शेंगदाणा लाडू आहे. हे कोणते? मोरिंगा लाडू शेवग्याच्या पाल्याची पावडर बनवलेली, त्याच्यापासून सगळे जवस, तीळ वगैरे सगळं घालून हे लाडू केलेले. पौष्टिक, म्हणजे लाडू आहे. खूपच पौष्टिक शेवगाच्या शेंगांचे लाडू. हो, मी हा पदार्थ पहिल्यांदा बघते. नाचणी वगैरे बघितली आळची. आणि हे कोणते ताई? शेंगदाणा लाडू. शेंगदाणा लाडू. हे शेंगदाणा लाडू कसे ताई? 150 रुपये. बरं, मोठे चांगले अगदी. तिळगुळ आहे, सुकामेवा आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चटण्या पण आहे. मेन म्हणजे ही खोबऱ्याची, लसणाची सर्व आहे. आंबा पोळी आहे. बरं. आंबा. असे हे वांग्याचे काप पण आहेत आपल्याकडे भजी करायसाठी, इन्स्टंट फ्राय साठी. हे पण 50. हो, हे पर पॅकेट 50. आणि हे मिक्स वाला कोणतं? बिर्याणी. हे फ्राईड राईस साठीच आहे. अच्छा, फ्राईड राईस. हे फ्राईड राईस साठी आणि हे बिर्याणीसाठी. सोपं काम केलंय ताई तुम्ही सगळं तर गृहिणींचं. बघा ना, सोललेला लसूण पण आहे आपल्याकडे. डायरेक्ट फोडणी द्यायला लसूण सोलत बसायला नको जास्त. कंटाळा येतो काही छोटे बटाटे पण आहेत. भाज्यांचे बरेच प्रकार असतात, म्हणजे जे तुम्हाला नॉर्मल मार्केटमध्ये नाही मिळणार. अगदी वेगळा सर्व प्रकारच्या. हा कोणता कोहळा म्हणतो? पांढरा. लाल भोपळा आहे, बैरी वगैरे आहेत. तसेच कडधान्य आहेत आपल्याकडे. बरं. कडधान्यांचं कसं पॅकेट ताई? पाव किलोच आहे, 50 रुपये पर पॅकेट. सर्व बघा ना, सगळे अंकुरित आहेत. हे तुम्हाला बघा, मिक्स मधलं पण आहे, मटकी, मूग, बरेच प्रकारचे. मटकी किती बारीक आहे बघा, गावठी आहे मटकी. बघू शकता, छान मोड आलेलं आहे. आणि चवळीपासून, म्हणजे हे पण आपल्याला प्रोटीन मिळतं ना याच्यातून. कडधान्य. बायकांना ते विसरतो आपण कधी कधी, आणि आयत्या वेळेला हवंच. अंकुरित होत नाही, त्यामुळे मग हे रेडीमेड ठेवलेले आहेत अंकुरित. छान अगदी ठेवलेले बघा. जाऊन फक्त भाज्या या करायच्या आहेत. आणि तुम्हाला अशा भाज्या हव्या तर किलोने सुद्धा तुम्हाला इथे उपलब्ध आहेत. अगदी काकडी, गाजर वगैरे पण आहेत. ते कांदे, हा मद्रास कांदा आहे, सगळीकडे अवेलेबल नसतो, पण आपल्याकडे 2 आहेत ना. हे असे जॉईंटच असतात मद्रास कांदा. आणि हे वाटण पण आहे आपल्याकडे सगळं. गरम मसाला, कांदा, खोबऱ्याचं हे पूर्ण वाटण आहे. आलं लसूण पेस्ट आहे, म्हणजे उसळींसाठी डायरेक्ट तुम्ही हे वाटण. किती ग्रॅमचं? पाव किलो आहे. किती रुपये? हे 100 रुपये. 80 ना? 80 रुपये. बरं. आणि हे आलं लसूण पेस्ट आहे. वा, क्या बात आहे. म्हणजे सोपंच तुम्ही केलं गृहिणींचं काम.
आणि बरंच बघा हे सुरुवात कंद आहेत आता कोणफळ आहे हे लाल हे लाल कोणफळ आहे रताळ आहे रताळ साठी लागणार आहे आमच्याकडे चेरी टोमॅटोज आहेत स्मॉल बेबी कॉर्न आहेत ब्रोकोली आहे रेड येलो कॅप्सिकम आहे मशरूम आहेत मशरूम पण आहेत आणि हा कोबी सहसा लाल बघायला कोबी मिळत. आहे. हा लाल कोबी आहे जुकनी आहे बघा ह्या आपल्याला आहे. वाटतं ही काकडे पण ही सर्व पदार्थामध्ये वापरली जाते खास करून तो सॅलड सॅलड साठी सॅलड साठी डाएट स्पेशल आणि याच्यामध्ये जास्त फायबर असतात आईस बर्गर पण आहे अरे वा किलो 60 रुपये पाव आहेत हे सर्व मिक्स सगळे mix आणि घेतले. वेणी वेणी 20 रुपये सुंदर वेणी आहे बघा हो. ना ती फ्रेश मधली फुलांचं पण ऑप्शन आहे तुम्हाला आणि फळं पण सगळ्या सर्व प्रकारची प्रकारची फुलं, हो. फळं पण आहेत बऱ्याच प्रकारची ऍपल आहेत सगळ्या प्रकारचे ऍपल आहेत हे नवीन अमरफळ हे नवीन प्रकारे आले कोणतं फळ आहे? पॅकेज अमरफळ आहे हे अमरफळ अरे वा हे असं सालीसकट खायचंय हो कट बरं. करून डायरेक्ट खूप गोड असतं ते बरं आणि छान आहे पपई ते. सुद्धा दिसते. पपई सुद्धा आहेत गावठी पपई आहे डाळिंब डाळिंब आहे आहे पेरू आहे द्राक्ष आहेत सगळ्या आणि प्रकारची ही केळी कशी डझन ही केळी 100 रुपये डझन 100 रुपये 100 रुपये डझन इलायची केळी गोड चिंच आहे डाएट साठी कट करायला टाइम नसतो म्हणून आम्ही हे कट करून डायरेक्ट दिलेलं आहे तुम्हाला छान ऑप्शन आणलं आणि कारण मी स्वतः आता डाएट वर आहे तर त्याच्यामध्ये एक्झॉटिक आहे अच्छा बरं ह्याच्यामध्ये चाट मसाला चाट वगैरे मसाला, सगळं लिंबू ह्याच्यामध्ये बिळाचं बघा टाकायचं. छोटे हे आहेत बेबी कॉर्न आहे बेबी कॉर्न आहे ब्रोकोली जुकनी सगळं आहे वा तुम्ही तो किती डाएट वाल्यांचा विचार कारण काय होतं डाएट करतो आपण पण ह्या ज्या वस्तू असतात ना ह्या ज्या आपल्याला फायबर मिळतं वगैरे ह्या सगळ्या पौष्टिक ते मिळत नाही सहसा हो. ताई, मग हे पॅकेट कितीला हे आहे 100 रुपयाला आहे डबा बरं वा महाग असतात ना हा. कारण किचकिचीचं काम म्हणजे वाल सोलणे हे आपल्याकडे सोललेले वाल सुद्धा अवेलेबल आहेत आणि मोड आलेले मोड आलेले हो वा आणि हे साधेवाले हे कडवेवाले हे कडवेवाले कडवेवाले. बरं आईपासूनचा चालत असलेला व्यवसाय मुलीने पुढे आणला आणि जावई आहे ते पुढे दादा नाव सांगा तुमचं मी रवी कोरडेकर. आणि दादा दिवसभर असतात गृहिणी सर्व करून देत असते ही सगळी संकल्पना त्यांची आणि पुढे नेली दादा काय सांगाल काय नाही आता त्यांनी केलेल्या बिझनेसला पुढे न्यायचा असाही जो मी ऍक्च्युली सोनार आहे मी दैवज्ञ ब्राह्मण सोनार आहे पण मी सोन्याचे धंदे एवढा भाव वाढले सगळं बंद करून टाकले भाजीमध्ये मला खूप आनंद आहे आनंद मिळतो आणि त्याच्यामुळे मी आता तेच केलेले आहे तिथे धंदा वाढून पुढे पुढे हा. संकल्पना आणलेली आहे आणि दिवसभर असतात हे काम आणि तुम्हाला हे सगळं सोपं करून ठेवलेलं अगदी वालाची संकल्पना पण छान आहे छान. मोड आलेले वाल मोड आलेले. आणि वालाचं भिरडं करताना आपल्याला विचार करायला लागतो वाल भिजत टाका मग ते बघा हे करा तर तुम्हाला सहज मिळणार दादा मग आपली ऑनलाईन सुविधा आहे वेबसाईट हा वेबसाईट आहे बरं. 1-2 दिवसात तेही तुम्हाला मी सांगेन बरं. तुम्ही त्याच्यातच तुम्ही ऍड करून टाका त्याचंही माझ्या होऊन जाईल वेबसाईट मी तुम्हाला लिंक देणार आहे तिथे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक मिळेल तर तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे सर्व मागवू शकताय घर बसल्या हो की नाही हो. तर छान तुमची संकल्पना आहे आणि तुम्हाला अजून काही सुचत जावं आणि आमच्यापर्यंत आणखीन काही नवीन येऊ तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खरंच तुम्हाला दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू धन्यवाद छोटा व्यवसायाचं मोठ्या व्यवसायात रूपांतर केलं या गृहिणीने घर बसल्या आपल्यालाही काही करता येतं म्हणून हा व्हिडिओ आहे आणि घरातल्या ज्या जॉबला जाणाऱ्या महिलांसाठी छान सोपं काम करून ठेवलेलं आहे ताई खूप छान Thank you. खूप छान आहे आणि तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या धन्यवाद